KVS जिमच्या माध्यमातून आपण त्यांचं देखील मोलाचं सहकार्य KVS फिटनेस प्रोडक्ट प्रेझेंटेस आपण तर स्वर्गीय लालचंद मुंडे स्मृती आपण तर चला सामना सुरू करायचा आहे. लालचंद मुंडे आपण नंतर यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण ही स्पर्धा पाहतो. आगासन प्रीमियर लीग आज आपण तर खूप चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि लवकर ही स्पर्धा यावर्षी कारण तिसरे पंच चला लवकर इम्पॅक्ट खेळू का पंच लेगी लेग पंच आपण तर एक पंच देखील जा ना मैदानात जा जा लवकर जा लवकर जा गावाची स्पर्धा आहे तुम्ही जरा सहकार्य करा आम्हाला पंच जा कोणतरी विराज आला गोलंदाजी मार्कवर या गावचा अतिशय चांगला अस्तपैलू खेळाडू बघा शैनाच्या चेहऱ्यावरती आनंद बघा ना पहिली मॅच जिंकली सुटकेचा श्वास घेतलाय सार्थक देखील येतात बघा ना चेहऱ्यावरती किती आनंद आहे सार्थकच्या विराज पहिलं वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन बी गटातली पहिली मॅच आहे सेकंड बॅटर आपण पाहू शकता ओमकारला आपण पाहू शकता दोन चांगले बॅटर कारण दोन्ही बॅटर आपण तर गावच्या प्रमुख संघातून खेळतात त्यामुळे चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल एका बाजूला आपण तर SY टर्फ आणि त्यांच्या अगेन्स्ट लक्ष्मी स्मृती संघाने टॉस जिंकलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय विराज गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला शॉट फाईन लेग एक क्षेत्ररक्षण शॉट स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता सामना सुरू होतोय चला वेळ जरा कमी घ्या विराज ओमकार हो शॉट आपल्याचा चेंडू हुक केला यावेळेला पाठवलाय चेंडूला स्क्वेअर लेग रिजन मधून वन बाउंड चेंडू चालला यावेळेला आपण तर सीमा रेषा पार चौकार शॉट ऑफ लेन हुक केलं त्याला पाठवून दिले स्क्वेअर लेग सीमारच्या पार चौकारने आगाज केले तर ओमकार आणि आपण तर विराज मध्ये चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळतं दोन्ही अतिशय चांगले राहुल देखील बघा पहिली मॅच जिंकली चेहऱ्यावरती आनंद आहे आगासन प्रीमियर लीग प्रथम क्रमांक 51,000 रुपये विराज गोलंदाजी मार्कवर टाकला ओमकार ओ लॉफ केलाय स्टँड अँड डिलरच्या मधून खेचलाय चेंडूला चेंडू थांबलाय बघा आपण तर लॉंग ऑनला एकदा कंप्लीट केली आहे दुसरी होते का पाहायचंय दोन झाले आहेत धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 6 धावा धाव फलकाती लागल्यात आमच्या डीजे मास्टरच्या समोर कोणी उभं राहू नका त्यामुळे रेंज तुटते लाईव्हला आपण आता आवाज जात नाही व्यवस्थित विराज गोलंदाजी मार्कवर टाकला ओमकार पाटील चांगली बॅटिंग करतो ओमकार ओ फटका चांगला यावेळेला जेलची शक्यता आहे क्षेत्ररक्षक आले आहेत खूप चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण लाजवाब क्षेत्ररक्षण जर जयचा क्षेत्ररक्षण आवडे एकदा टाळ्या झाल्यात पाहिजे त्यासाठी जबरदस्त क्षेत्ररक्षण काय क्षेत्ररक्षण केलं बघा ना वाईडिश लॉंगॉनला अप्रतिम क्षेत्ररक्षण अन्यथा चौकार गेला असता हॅलो हॅलो विराज पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होता विराजाने आपण तर ओमकार मध्ये चांगलं कॉन्टेस्ट रंगलंय दोघांमध्ये चांगली जुगलबंदी जमली आहे दोन प्रमुख खेळाडू आहेत हे आपण तर ओमसाई आगासन संघाचे जयेशला थोडस आता डीप मध्ये घेतलं जात आहे विराज राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होतोय लक्ष्मी स्मृती 11 संघाच्या माध्यमातून हो हवेमध्ये जेलची शक्यता आहे मिडॉनचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय अंदाज चुकला अन्यथा जेल मिळाला असता एक मिनिट धावसंख्या 2 ने पुढे शकते धावसंख्या 10 धावा सूरज पाटील बघा जेव्हा बॅटिंगला येतील 3 चौकार 3 षटकार मारले तर 3,000 रुपये सूरज म्हात्रे यांना विराज ओ लाईन पावी लागणारे पंच वाईटची खूण करतायत
महेंद्र मुंडे यांच्याकडून पारितोषिक आले उर्फ गोट्या. विराज गोलंदाजी मार्कॉस टाकला. ओमकार हो चांगला चेंडू पडल्यानंतर शरीराच्या दिशेने सॉफ्टने चेंडूला पुश करतोय सदानंद. एक वेगवान गोलंदाजी सदानंद देखील काय गोलंदाजी केली ती नांदिवलीच्या स्पर्धेमध्ये देखील. जरी संघ पराभूत झाला असं पण लालचेन आणि मित्र म्हणे सदानंदनी मनच जिंकली होती. जसं काय धाव प्रगती पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 12 धावा. विराज पुन्हा गोलंदाजी मार्कॉस स्पर्धेचा पहिला दिवस आणि दुसरी मॅच आपण पाहतोय. बी गटातली मॅच पहिली खेळतोय. हो गुडल्यास पण टेकअप झाला पडल्यानंतर बाहेर काढलाय चेंडूला. षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विराजने धावा दिल्या तब्बल आपण तर 12 धावा दिल्या. विकेट मिळाला नाहीये. इथून ओमकारने चांगली बॅटिंग केली. इथून धावा दिल्या धाव फलकर त्यामुळे पाहू शकता यावेळेला SY टर्फ संघाची धावसंख्या आपण पाहू शकता बिनबाद 12शी धावसंख्या. लक्ष्मी स्मृती 11 संघाच्या माध्यमातून जयेश आलाय. जयशाला गोलंदाजी मार्कॉस टाकला. ओमकारला आपण पाहू शकता. ओमकारला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे कारण 12 धावा पहिल्या षटकात आल्या. वापसी करणं फार गरजेचं आहे. बघा पंच बघतील. बाळा आपण खाली बसून घ्या. विक्रम मुंडेचे सुपुत्र भरपूर टेन्शन मध्ये आहेत. या वयात टेन्शन घ्यायचं म्हणजे गावाचा कार्यकर्ता चांगला मोठा होशील. चला चला जरा फास्ट घ्या फास्ट घ्या. नाही त्यांचे बाबा आहेत ना मैदानात म्हणून त्यांची आपण पहिले थोडीशी घाई चालली आहे. विक्रम देखील जबरदस्त खेळाडू. 40 प्लेच्या खेळाडून देखील आपण तर सहभाग केले. यंगस्टर आहेत. आपण तर रेग्युलरचे खेळाडू देखील बघायला मिळतात. जयेश मुंडे गोलंदाजी मार्कॉस टाकला. ओमकारला आपण पाहू शकता. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पिचिंग केलाय. पंच वाईडची खूण करतायत. वंत धावेने भर धावसंख्या धाव प्रकार आपण पाहू शकता 13 धावा. 5 षटकांची मॅच आहे. सामना फुलटॉस अपिश ड्राइव्ह बघायला मिळालाय. चेंडू चालला यावेळेला स्वीपाकावर रिझन मधून सीमारेषा पार चौकार. टाकला आणि अपिश ड्राइव्ह बघायला मिळाला ओमकारच्या मदतीतून. धावसंख्या धाव फलकात पाहू शकता यावेळेला जयेश गोलंदाजी मार्कवर. ओमकार पुन्हा एकदा फुल टॉस चेंडूचा ड्राइव्ह केला. मिडॉनला चांगलं क्षेत्रक्षण. मिड ऑफला खूप चांगलं क्षेत्र. विक्रम आहेत तिथे. विक्रमने मिड ऑफला खूप चांगलं क्षेत्रक्षण केलंय. एकच धाव मिळते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता मला 18 धावा. धावसंख्या धाव फलकात 18 धावा आपण पाहू शकता. जयेश गोलंदाजी मार्कवर. ओ फटका चांगला यावेळेला. शफल झाले. पाठवला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप. शुभमला जीवदान मिळालंय.
प्रितेश मुंडे यांचं देखील व्यासपीठावर आगमन होतोय. त्यांच्या माध्यमातून टी शर्ट देखील देण्यात आलेले आहेत एका संघाला. तर प्रितेश मुंडे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचंय. जयेश गोलंदाजी मार्कवर. साकेला बॅटर ओमकार पाटील खूप चांगली बॅटिंग करतो. संघ नायक आहे आणि कॅप्टन नॉक खेळतोय मैदानावर. कॅप्टन इनिंग खेळतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय. क्षेत्ररक्षामध्ये आता बदल केला. तो ज्या क्षेत्ररक्षाने झेल सोडलाय त्याला मात्र आता कोणत्या पोझिशनला आणलं तर पाहायचंय. जयेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला आपण पाहू शकता ओमकार. हो वाईड यॉर्करचा वापर केलाय पण ऑप्शनच्या भरपूर चेंडू बाहेर आहे. पंच वाईड चिकून करतात. राकेश कुमार थोडंसं यष्टीरक्षक देखील थोडासा बघतोय की कशा प्रकारे वाईड दिलाय पण पंच सांगतात कुठून चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. पिचिंग पाहिली जाते नेहमी आपण बघितलं तर ऑप्शनच्या थोडा जर बाहेर पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला ना का पंच लगेच वाईड घोषित करतात आणि लेग स्टंपवर जर तुमची पिचिंग असली तरी पंच वाईड देणारच. जयेश तुमकार फुल टॉस. आडव्या बॅटनं फक्त टर्न केलाय चेंडूला पण धाव मिळणार नाहीये. डॉट चेंडू समाप्ती होती. हा देखील वाईट झाला असता कदाचित. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. एस.वाय. टर्फ संघ प्रथम बॅटिंग करतो. दुसरं षटक प्रगतीपथावर 20 धावा. जयेशने चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. मोठे बटके मारू दिले ना ओमकारला. वाईट ओर तिकडे मारा करतोय. हो डॉन्सिंग डाऊनच्या माध्यमातून पद्धतीचा चांगला वापर केला. थोडासा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू टाकला. गती कमी केली. एकच धाव मिळते. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये आपण चेंडू जातोय. एक धाव मिळते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता ज्या वेळेला 21 धावा. 21 धावा धाव फलकातील लागल्यात. जयेश पुन्हा गोलंदाजी मार्क टाकला. बॅटर आपण पाहू शकता वेळेला शुभमला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू या वेळेला आपण तर अपील होते कॉर्बियांचं. कारण पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला. बॅटची कडा बॅटर बाद. पहिला गडी बाद होतो या वेळेला एस.वाय. टर्फ संघाचा. चला नवीन बॅटर कोणी तो पाहायचा मैदानावर. 40+ आमचे खेळाडू आक्रमक असे अष्टबल खेळाडू. बाराम येतोय. बाराम बेडेकर येत आहेत. पहिला गडी बाद झाला आपण तर एस.वाय. टर्फ संघ 11चा. धावसंख्या धाव फलकातील 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना आपण एस.वाय. टर्फ संघ 21 धावा धाव फलकातील. चला फास्ट घ्यायचं जरा. नाही सर्वांना विनंती बघा अनाउन्समेंट करणं गरजेचं मी तर समजेल योग्य नाहीये पण मोबाईल देताना सायलेंट मध्ये द्या. सर्वांनी सायलेंट वरती करा. आपण बघितलं तर लालचंद दादा आपल्यात नाही आहेत. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आपण त्यांना श्रद्धांजली वाहिली. स्पर्धा सुरू केली. त्यांच्याच नावाने स्पर्धा आपण पाहतोय. विराज गोलंदाजी मार्फत दुसऱ्या स्पेल मध्ये आलाय. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता ओमकार. चांगलं कॉन्टॅस्ट रंगले आहे दोघांमध्ये. आता कोण इथे मात्र जास्त आपण आता चांगला खेळ करतो पाहायचा आहे. विराज आता मात्र विकेट मिळवतो का पाहायचा इथून. ओमकार एक बॅटर असा आहे ना की हा बॅटर थांबला तर इथून 50-55 धावा होतील. हो चांगला चेंडू या वेळेला पडल्यानंतर सरळ मिड स्टंपवर चेंडू निघून गेलाय. डॉट चेंडूची सुरुवात केली आहे. नाही विराजला माहिती आहे की आपण तर ओमकारला शॉर्ट ऑफ लेन ओव्हर पिच चेंडू टाकला तर तो प्रहार करेल आणि बहाराम देखील तितकाच 40+ गुणवान खेळाडू आहे. 40+ खेळाडूंना देखील आपण तर मग अशी लालचंदला पहिली मॅन ऑफ दी मॅच मिळाली. 40+ खेळाडूला खूप चांगली बॅटिंग केली त्यांनी आणि त्याने ओपिनियन देखील खूप चांगलं दिलं की गावातली स्पर्धा आहे. विराजचं मोठं सहकार्य असतं. हो अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी केली जाते बघा. फुल लेन होता यावेळेला. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते विराजच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. लाजवाब गोलंदाजी. कारण पहिल्या षटकात धावा आले तर तब्बल त्याच्या 12 पण त्यानंतर त्यांनी जी गती कमी केली ना आता इथून मात्र धावा रोखल्यात. वेग वाढवलाय.
पहिल्या षटकात गती बघितली नाही, पण आता गती बघायला मिळते. विराज विराज मुंडे राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला ओंकार. हो, पडल्यानंतर चेंडू जास्त बाहेर निघालाय. पंच वाईटची खूण करत आहेत. अतिरिक्त धावेमध्ये भर धावसंख्या धावफल करती. एस वाय टर्फ संघ प्रथम बॅटिंग करतोय. 22 धावा, एक बॅटर बाद. बरोबर झाला तर सुपर ओव्हर खेळली जाईल. याची सर्वांनी आपण तर लक्ष द्यायचं, दक्षता घ्यायची. विराज पुण्याला गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. स्टॅकला ओंकारला आपण पाहू शकता. ओंकार आणि बाळाराम ही जोडी डान्सिंग डाऊनच्या मध्ये इनसाइड आउटचा लाट जेव्हा फटका बघायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय सीमारच्या पार. चौकार. एनक्यूडीचे क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल केला तर ओमकारला आपण कव्हर पॉइंट रिझन मध्ये तैनात केले. विराज ओमकार हो पुन्हा एकदा डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून फटका सुरेख यावेळेला पुन्हा एकदा क्षेत्र निवडलंय. आता तोच आता मात्र चेंडू गेलाय स्वीपा कव्हर आणि आपण कव्हरच्या मधून चेंडू सीमारेषा पार. ओमकार चांगली बॅटिंग करतो. 2 चेंडू चांगले टाकले, पण त्यानंतर त्याने आक्रमक पवित्रा घेतला. डान्सिंग डाऊनच्या मध्येतून चेंडू चाललाय सीमारेषा पार. धावसंख्या धावपल कधी आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा. विराज थोडंसं महागडं ठरतोय, कारण विराजला विकेट मिळत नाहीये. टेस्टनी चांगली गोलंदाजी केली, त्याला एक विकेट मिळालाय. विराज राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. हो चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आणलाय. हो हो काय क्षेत्ररक्षण केलं बघा शॉर्ट टर्नमॅनला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. सदानंदचं चौकार वाचवलाय भीतर म्हणेल. एक नाही धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव 31 धावा. एस वाय टर्फ आपण इथं प्रथम बॅटिंग करतोय. ओमकार चांगली बॅटिंग करतोय. ओमकार आतापर्यंत खेळतोय वैयक्तिक आपण पहिले तर विराज हो चांगला चेंडू. बॉल बॅक टू ड्राईव्ह. डॉट चेंडूची समाप्ती. झोन चौकारानंतर 2 चेंडू बघा खूप चांगले केले. षटक संपले. प्रथम बॅटिंग करताना एस वाय टर्फ आपण तर धावा केल्या. धावफल करती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा. चला पाण्याची मागणी केली, पाणी घेऊन जायचंय. जाऊया डीजे मास्टर त्यांच्यामध्ये एक सुमधुर संगीत ऐकूया. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता वेळेला. एस वाय टर्फ संघ प्रथम बॅटिंग करतोय. धावा झाल्या 31. गोलंदाजी मार्कवर आलाय आपण पाहू शकता वेळेला.
बंटी आलाय. अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. फिरकीचा जादूगर म्हटलं तरी वावगं ठरणार, पण इथून मात्र गोलंदाजी चांगली करणं फार गरजेचं आहे. तर ओमकार पाटील जोपर्यंत आहे ना तोपर्यंत धावा वाढतील. तर इथूनही 60-65 धावा होऊ शकतात. इतक्या ओमकारकडे गुणवत्ता ताकद आहे. आणि 9 स्ट्राईकला बालाराम बेडेकर देखील तितकाच चांगला गोल आपण तर बॅटर आहे. बंटी ओ स्वीप केलाय, पाठवलाय चेंडूला या वेळेला स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर षटकार. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता या वेळेला 37 धावा. आणि संजय मुंडे बघा ना, सर्व खेळाडू एकत्र बसल्यात, ते वेगळ्या ठिकाणी बसलेत. मला वाटतं ते खेळाडूंच्या पासून थोडंसं दूर राहून गेम प्लॅन बनवतात. लालचंद मुंडेंचे बंधुराज. बंटीला पहिला चेंडू ती आसमान दाखवलंय. ओमकारने जबरदस्त बॅटिंग करतोय. लेफ्ट हँड ओव्हर द कट मारा करतोय. फुल टॉच, पुन्हा एकदा स्वीप केलाय, पाठवलाय चेंडूला, तोच क्षेत्र निवडलाय. आता चेंडू गेला या वेळेला दंदन करत सीमारच्या पार चौकार. देखील 40 प्लसचे खेळाडू दातिलीचे, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. बंटी जर आपण जर लाईन तर लेन चांगली होते, फुल टॉस चेंडू टाकतो तो. ओ चांगला चेंडू होता, फुल लेनचा चेंडू फेकला होता. यावेळेला विकेट मिळतो का पाहायचा इथे. बालारामचा विकेट गेला असता. डॉट चेंडूची समाप्ती. 2 चेंडू मध्ये 10 आल्या, तिसरा चेंडू डॉट गेलाय. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता या वेळेला 41. इस वाईट टर्फ. पुल ऑफ केलाय, झेलची शक्यता आहे. काय घडलं मैदानावर, झेल पकडणं फार गरजेचं. 1 बाउंड चेंडू सीमाच्या वर चौकार. बंटी पुणे गोलंदाजी मार्क टाकला. ओमकार हो चांगला चेंडू, आता मात्र फिरवला चेंडू, पडल्यानंतर बाहेर काढला या वेळेला. तर ही लाईन आणि लेंथ खूप चांगली आहे. कारण जेव्हा जेव्हा हर्षद बघतो ना आपण की गोलंदाज लेफ्टी गोलंदाज येतो, डावचा गोलंदाज, तेव्हा उजव्या हाताच्या बॅटरसाठी तो खूप चांगली गोलंदाजी करू शकतो. त्याला डाव्या हाताचा बॅटरला तर तो कुठेतरी ओ लॉफ केलाय, उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. पंचांचा इशारा काय, तो षटकार. काय ओमकार पाटील बॅटिंग करतोय, लाजवाब बॅटिंग. धावसंख्या आपण पाहू शकता 51. 50 कंप्लीट. टाय होऊन जाते जरा या संघासाठी. साहेबांचं आगमन होतं, त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. एक काळ गाजवला त्यांनी देखील रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून. एक चांगले लक्ष गुणलेखक देखील आहेत. एकावन्न धावा. एस वाईट टर्फ. बंटीने या षटकात धावा दिल्या तब्बल. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात महागडे षटक राहिले. 20 धावा दिल्या. सदानंद बेडेकर 40 प्लसचा खेळाडू आलाय. एक वेगवान गोलंदाज आहे. इथून पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सदानंद मुंडे आलाय. कल्पेश मुंडेची बघा ना पूर्णपणे देखरेख आहे या स्पर्धेवरती, कारण त्यांचेच बंधुराज प्रमुख आहे जे, त्यामुळे शैन्य असतील, कल्पेश असतील, त्यांना आपण धन्यवाद देऊ. दरवर्षी स्पर्धा गावाच्या खेळाडूंसाठी आणतात. कारण स्पर्धा भरवणं सोपं असतं, पण ते आयोजन करणं, नियोजन करणं, खेळाडूंना एकत्र आणणं. सदन गोलंदाजी मार्कवर टाकला बालाराम. हो ऑन साइडला फ्लिक केलाय, वळवलाय चेंडूला,
चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मधनं क्षेत्ररक्षण गेलाय, चेंडूला फीड केलंय. धाव संख्या धावपल कधी पाहू शकता आपल्याला 52. ओमकार खेळतोय 43 सरपायचा आगासन प्रीमियर लीग मधली. सदानंद ओमकार आपण 46 वर खेळतो. पहिल्या 50 धावा करतो का पाहायचं या स्पर्धेतील. पॅटर्न राऊंड कडे हो चांगला चेंडू, वेग प्रचंड वेगाने इम्प्रेस करतोय बघा. पुराणा चावले वेग जबरदस्त आहे सदानंदकडे. मात्र आपण तर 46 धावांची खेळी करतोय आतापर्यंत. ओमकार 50 धावा कुट्ट कापायचा आगासन प्रीमियर लीग मधल्या. सदानंद राईट अप राऊंड कडे मारा करतोय. हो अजून एक डॉट चेंडू. यावेळेला कॉडब्यांचा अपील केलंय. काय गोलंदाजी केली जाते बघा ना, अप्रतिम गोलंदाजी. शॉर्ट थर्डमॅनला खूप चांगला झेल घेतलाय बॅटर बाद. हर्षू मुंडे आलाय. नाही ओमकारची बॅटिंग आवडली, एकदा टाळ्या होऊन देते आणि जबरदस्त बॅटिंग. असं वाटलं की आगासन प्रीमियर लीग मधले पहिल्या 50 धावा होतील, पण सदानंदला ते मान्य नव्हतं. काय गोलंदाजी करतो बघा ना, वेग प्रचंड आहे. सदानंद जेव्हा रेग्युलर खेळत असेल तेव्हा किती वेग असेल मग. जबरदस्त गोलंदाजी करतायत. काय नांदिवलीच्या स्पर्धेत देखील त्यांनी गोलंदाजी केली होती, अप्रतिम गोलंदाजी. प्रथम मुंडे आलाय. सदानंद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड इकडनं मारा करतोय. हो चांगला चेंडू डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालाय स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचंय. मानस होतं, धाडस नव्हतं. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 10. धावसंख्या धावपळ कधी आपण पाहू शकता या वेळेला. फटका चांगला या वेळेला. गॅप मधनं चाललाय चेंडू. मिड विकेट सीमारेषा पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता या वेळेला 57 धावा. सत्तावन्न धावा. हो बॅकवर जाऊन कट करायचं होतं या वेळेला. पंच वाईडची खूण करतायत. अवांत धावेने भर. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकतो 58 धावा. डीजे मास्टर आता ही सेटिंग राहू दे अशीच, काहीच करू नका. वाटलं तर बोटाला फेमिक्विक लावून ठेवा. बोट हल्ली म्हणजे बटन हल्ली. सदानंद हो फटका चांगला या वेळेला. डाऊन डी ग्राउंड. मिड विकेटला चेंडू चालला. जयेश तिथे एक धाव कंप्लीट केले. 2 होतात का पाहायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा झाल्यात. धावफल करते आपण पाहू शकता. एस वाय टर्फ 60 धावा झाल्यात. 61 धावांचं लक्ष. या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त सदानंदनी. 8-9 धावा दिल्या. तर सदानंदची गोलंदाजी आवडली. एकदा टाळ्या द्यायला पाहिजेत बघा ना. 40+ खेळाडू आहे पण तरी देखील काय गोलंदाजी केली. अचूकता, भेदकता आणि विविधता बघायला मिळाली. धावसंख्या आपण कधी 60 आणि 61 धावांचं लक्ष असणारे लक्ष्मी स्मृती या संघासमोर पाहायचं. इथून आव्हान पार करतो का पडतंय. एस वाय टर्फ त्यांना रोखतोय. जाण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा. आज प्रथमच आम्ही त्यांच्यासोबत म्हणजे ह्या विभागात प्रथमच समालोचन करतो ते आपण तर हर्षद मडवी, नवी मुंबई याच्याकडे. धन्यवाद डीजे.
स्मृती आणि तन्मय लिओनचे कॅप्टन या. तन्मय लिओनचे कॅप्टन आलेत. नीता स्मृतीचे कॅप्टन यायचं टॉससाठी. कारण का एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहू शकता. कारण ना पैशासाठी ना हवासाठी ना नावासाठी आम्ही क्रिकेट खेळतो फक्त आमच्या गावासाठी आणि गावासाठी आज 1-2 दिवस तुम्हाला क्रिकेट खेळायचंय. चला टॉससाठी कॅप्टन यायचंय. तन्मयचे कॅप्टन आलेत. कॅप्टन थोडेसे मला वाटतं शूज प्रदान करतायत, लकी शूज, जेणेकरून कदाचित त्यांना टॉस देखील जिंकता येईल. आणि क्रिकेटमध्ये उदय मुंडे काही गोष्टी लई लकी असतात तुम्हाला. काही जण रुमाल लाल ठेवून खेळतात, काही हिरवा खेळतात, काही अनेक काहीतरी पर्समध्ये ठेवतात. नाही लिंबू बिंबू चालत नाही, पण ते त्यांचे असं असतात की भावना आमच्याकडे ही गोष्ट ठेवली की आम्ही टॉस जिंकतो, असं काही नाही. जर लिंबू बिंबू चालत असेल पाकिस्तानवाल्यांनी काय किती टाईत बांधले असते मग प्रत्येकाला. असं काही नाही मित्रांनो. जो दिवस चांगला क्रिकेट खेळाल दोन्ही संघांना आपण बेस्ट ऑफ लक. उदय मुंडेंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व सातत्याने 40+ माध्यम क्रिकेट खेळतात. रेग्युलरच्या माध्यमातून गुणलेखन हेड आलाय. टॉस कोणी जिंकलाय तर आपण तन्मय 11 संघाने टॉस जिंकलाय. काय डिसिजन असणार? बॅटिंग घेऊ. तिने आपण बघितलं तर दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा खेळली जाते. फिडिंग असं काय करू नका तुम्हीच. तर आपण बघितलं दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा खेळली जाते की फेब्रुवारी मार्च महिन्यात ही स्पर्धा. पण या वर्षी विराज आणि कंपनीने बघा या वर्षी ही स्पर्धा डिसेंबरला आणली. काय म्हणशील संपूर्ण गावाविषयी आणि आपण बघता सर्व खेळाडू तुमच्या एकत्र ही स्पर्धा खेळतात. स्पर्धा खूप चांगली आहे, दरवर्षी खेळायला मजा येते. नाही बऱ्याचशा स्पर्धा आम्ही बघितल्या ना आपण बघितलं तर टिनू की दरवर्षी ही स्पर्धा आपण बघितलं तर 51,000ची स्पर्धा असते. पण आज या वर्षी बघितलं तर 51,000 रुपये फक्त एकाच संघाला दिले जाणार आहेत आणि एक ट्रॉफी. काय म्हणशील या संकल्पनेविषयी? संकल्पना खूप चांगली आहे. नाही जाऊया कॉम्बॉक्स मध्ये ते सज्जेत आपण बघतोय तर हर्षद मडवी. हॉल तन्मय 11 टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अंतिम निकाल आहे या टॉसचा. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद बाळू पाटील सर यांचा आवाज पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला मिळाला दुसऱ्या मॅच मधील पहिल्या इनिंग मध्ये. त्यांचं देखील आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. जाऊया मॅचच्या दिशेने आपण. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. मैदानावरती उपस्थित सर्व खेळाडू आणि त्याचबरोबरने उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे आणि सुपर टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आमचे तमाम लाडके प्रेक्षक, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. दुसरी मॅच सुरू होते. सेकंड इनिंगला सुरुवात लक्ष्मी 11 टीम या ठिकाणी मात्र आता बॅटिंग करताना पाहायला मिळेल. या मॅच मध्ये टार्गेटचा विचार केला तर 61 धावांचं टार्गेट आहे. पहिला बॉल तकदीर स्ट्राईक वरती ऑन साइडला पहिलाच बॉल पुल केलाय. बॉलला केलाय गुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन मिळतील. येतोय चौकार. पहिल्याच बॉल वरती चौकाराने स्वागत केलं जाते. बॉलर सेकंड बॉल तयार आहे. बॉलर ओमकार ड्राइव्ह केले. बॉल ऑन साइडला बरोबर मिड ऑनला बीट करत बॉल मागे येते. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी 2 धावा अगदी सहजगत्या उपलब्ध झाल्यात. 6 धावा आल्यात आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती. 61 धावांचं लक्ष. ओमकार या मॅच मध्ये भरपूर चांगली बॅटिंग करून गेला. पहिल्या इनिंग मध्ये त्याचा आपण खेळ पाहिला. अतिशय दमदार खेळ राहिला. जवळजवळ अर्धशतकाच्या आसपास तो दिसून आला होता आणि असं वाटलं होतं काही क्षणासाठी की या APL मधलं पहिलं अर्धशतक येईल का.
आणि एवढं होत असताना मात्र त्याने मैदानाची साथ सोडली. मिडॉनला आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. ओ लेग साईडचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पहा स्टंपला सोडून चाललाय बॉल, त्यामुळे पंच अगदी निर्धास्तपणे वाईट बॉल देतील. वाईट बॉल येतो. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. 7 धावा आतापर्यंत आहे स्कोरबोर्ड वरती. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं नेहमीच म्हटलं जातं. ज्यांची सुरुवात चांगली त्यांचा शेवटही चांगला, आणि आता मात्र तेच होईल काही अपेक्षा आहे. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा एक धाडसी निर्णय त्यांनी घेतला लक्ष्मी 11 टीमने. फुल टॉस बॉल ऑन साइडला तडाखा आणि लावला हा षटकारांचा धडाका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर मधून धावा मिळतील 6 षटकार. सहा धावा आल्यात. षटकाराने आणखी धावा पुढे जातील. 13 धावा. फुलटॉस बॉल हाही ड्राईव्ह केल्या. बॉल मिड विकेट कडे जाईल. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे, कारण पॉवर प्लेचं बंधन तुमच्यावरती आहे. पॉवर प्ले मध्ये साधारणतः 2 प्लेयर तुम्हाला बाहेर ठेवण्याची मुभा मिळते, आणि ते 2 प्लेयर बरोबर एक एक्स्ट्रा कव्हरला आणि एक खेळाडू मिड विकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जो एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आहे लॉंग ऑन देखील तो कव्हर करू शकतो. दुसऱ्या बाजूला कव्हर देखील तो धावू शकतो. याच भावनेने त्याला मात्र त्या ठिकाणी उभं करण्यात आले. जबाबदारी मोठी आहे. ओमकार तयार आहे. राऊंड द विकेट. आणखी एकदा समोर खेळलेत. पुन्हा एकदा फिल्डर आहेत. बॉल त्या ठिकाणी टर्न होऊ शकतो मैदानाच्या त्रुटीमुळे, कारण की थोडा खोलवर भाग आहे मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे अगदी सावधपणे त्यांना कॅच करणं कॅरी करणं थोडस कठीण आहे. बॉलिंग अटॅक देखील खूप चांगला राहिला ओमकारचा, परंतु त्याच्यावरती होणारे हल्ले आता ते रोखू शकतील का, की प्रतिहल्ल्यांनी उत्तर दिलं जाईल हे देखील पाहायचं. स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय जयेश. समोर पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये आता देखील फिल्डर तो आला होता आणि त्याच्या मस्तकावरून बॉल पुन्हा फ्लाय होत जागीच थांबलाय. 2 आल्या. तिसरीचा प्रयत्न झाल्या. 3 धावा. आणि काय काय हे लेझी क्रिकेट सध्या तरी पाहायला मिळतंय. पाहायला मिळेल हेच दृश्य सातत्याने पाहायला मिळेल, कारण गाव कप आपण नेहमीच चर्चा करत असतो. प्रीमियर लीगची गावची स्पर्धा, आणि गावच्या स्पर्धेमध्ये जे खेळाडू साधारणतः ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळताना दिसत नाहीत, परंतु क्रिकेट या खेळाची आवड जोपासण्यासाठी प्रीमियर लीग मध्ये नक्कीच सहभागी होतात. आज तेच गावचं क्रिकेट आपल्या गावातील 11 खेळाडूंना घडवतं आणि आपल्या गावची एक चांगली मजबूत टीम आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये खेळते. संपूर्ण भारतातील नामवंत क्रीडा स्पर्धा, अर्थातच स्वर्गीय कामगार नेते रतनबुवा पाटील स्मृती चषकाची देखील चर्चा याच विभागातून मात्र निघते. मोठी स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये खेळणारा हा देखील संघ आहे. टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या अखेरीस जाऊन पोहोचले 19 रन्स ऑन द बोर्ड. 61 करायचे आहेत, त्यामुळे 19 पहिल्याच ओव्हरमध्ये आलेत. ओमकार पाटीलचं थोडं महागडं षटक हे आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्ले नंबर 2 सध्या सुरू झाले. इथे ड्राईव्ह केले. गुड शॉट. गॅप शॉट सिलेक्शन होतं. 1 टप्पा 2 टप्पा आणि 2 टप्प्यांची मदत घेऊन बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. बॉलर तयार. बॉलिंग मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये बाळाराम आलेत. इथे देखील पहा ड्राईव्ह करायचा होता. गॅप मधून काढलं. 38 सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवण्यात आले. एक सिंगल धाव येते. सिंगल येते. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 24 वर. 24 रन्स नाव ऑन द बोर्ड. 3 खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील, कारण की त्याचं कारण आहे पॉवर प्ले नंबर 2 सध्या सुरू आहे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात, आणि सेकंड पॉवर प्ले मध्ये 3. आडव्या बॅटने स्वीप करायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट
प्रत्येक डॉट बॉल चांगलं कॉन्फिडन्स वाढून जाणार आहे ते मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमचं अर्थातच एस वाय टर्फ ज्यांनी पहिल्यांदा बॅटिंग केली 60 धावा केल्या त्यांनी 61 धावांचं टार्गेट उभं केलं लक्ष्मी स्मृती या टीम समोर एक मोठं आव्हान आहे आणि या आव्हानाला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्वतोपरी प्रयत्न करावेच लागतील ज्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या अगदी हुबेहूब तशाच धावा सेकंड ओव्हरमध्ये देखील आल्या तर मजा येईल बोला तयार बाळाराम हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय फिल्डर व्हॉट अ कॅच व्हॉट अ लवली कॅच कडक कॅच अविनाश मुंडे होते त्या ठिकाणी आणि काय कमालीचा झेल टिपलाय आज संपूर्ण आगासन वासियांच्या व्हॉट्सअपला स्टेटस मिळालाय एवढी सुंदर कॅच पकडली आहे अविनाश मुंडेने काय कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळाला सुपर टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही कॅच पुन्हा आपल्याला पाहावीशी वाटेल आणि अगदी मित्र म्हणेन अथर्वच्या कॅमेऱ्यामध्ये हा कैद झालेला क्षणचित्र आहे जे अविनाशने टिपला पहा बुमरँग मध्ये आपल्याला हा झेल पाहायला मिळतो अविनाश मुंडेने टिपलेला कमाल झाली आहे आज सर्व समर्पण डेडिकेशन आहे पहा टीम कोणती असो परंतु आपल्या असलेल्या टीम सोबत प्रामाणिक राहणं हे फार महत्वाचे आहे तुमचे समर्पण महत्वाचे आहेत डेडिकेशन महत्वाचे आहेत हेच झालंय आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विराज मुंडे स्पर्धेच्या आयोजनाची सर्व जबाबदारी ज्याने मात्र एक हाती आपल्या खांद्यावरती घेतली आहे आता तो खेळाडू इन ऍक्शन मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे लक्ष्मी स्मृती टीम कडून बॉलिंग मार्क वरती बाळाराम तयार बॉल झालेत आतापर्यंत 4 हा 5वा बॉल होता आल्या पावली माघारी पाठवण्याची तयारी तर केलेली होती परंतु पहा बिग विकेट डाऊन आणि हे सध्या सेलिब्रेशन पाहायला मिळतंय एस वाय टर्फ या टीमचं कारण विराज मुंडे झालाय बाद महाग ठरला बॅटिंग चांगली केली होती परंतु आता क्षेत्ररक्षणामध्ये आपलं सर्वस्व देत विराज मुंडे सारख्या महत्वाच्या फलंदाजाला माघारी धाडण्यामध्ये आले यश कमालीची कॅच ही देखील कॅच ला जवाब होती बॉल जास्त वरती लिफ्ट झाला होता आणि त्यानंतर पाहिलं तर ओमकार बॉल खाली आला त्याने स्वतःला सेट केले एका जागेवरती आणि मग एक यशस्वी झेल त्या ठिकाणी मात्र टिपला अविनाश मुंडे नंतर ओमकारने केली ही कमाल बॅक टू बॅक 2 विकेट आलेत ते बाळारामच्या ओव्हर मधून आता ऑन हॅट्रिक विकेटची संधी इथे मात्र उपलब्ध झाली आहे विकेट हॅट्रिकची संधी या ठिकाणी मात्र मिळेल बाळाराम या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का हा मोठा प्रश्न सध्या तरी आहे टीम समोर परंतु नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला लेफ्ट हँडेड बॅटर आहे बंटी आपल्याला पाहायला मिळतील बंटी बेडेकर लेफ्ट हँडेड बॅटर त्यासाठी मात्र आता साइड चेंज करून बॉल टाकण्याचं धाडस बाळाराम करतील इथे देखील पहा विकेट हॅट्रिक वा 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 कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळालं आपल्याला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बाळाराम यांच्या गोलंदाजीसाठी कारण की या एपीएल सीझन नंबर 6 मधली पहिली विकेट हॅट्रिक ज्यांनी पूर्ण केली आहे आणि विकेट हॅट्रिकला फार महत्व आहे क्रिकेटमध्ये मित्रांनो
ती सुवर्ण संधी आले. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइस. धावा 24 झालेल्या आहेत, 24. फक्त 5 धावा आले ओव्हरमध्ये आणि तब्बल 3 विकेट. सुरजसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइस जेडी मुंडे यांच्याकडून या ठिकाणी मात्र आलेले आहेत. ते कॅश प्राइस स्वीकारण्यासाठी षटकारांची बरसात त्यांना करावी लागणार आहे. त्यामुळे पाहावं लागेल. उत्सुकता आणि उत्कंठा वाढली या मॅच मध्ये. कमालीची बॉलिंग आपल्याला बाळारामची पाहायला मिळाली. फक्त 5 धावा खर्च केल्या, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा आल्या होत्या. बॉल तयार. राऊंड द विकेट. थर्ड ओव्हर ऑन साइडला फिरून मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या जवळ 2 फिल्डर बॉलच्या मागे धावतात, परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती ओमकारच्या गोलंदाजीचं पुन्हा स्वागत झाले चौकाराच्या साह्याने. याही ओव्हरमध्ये आपल्या वैयक्तिक 2 ओव्हरचा स्पेल तो पूर्ण करतोय. तिसऱ्या ओव्हरमध्ये ड्राईव्ह करायचा होता. बॉल बॅटचा संपर्क त्या ठिकाणी दिसून आलेला नाहीये, परंतु डॉट बॉलची भर या दरम्यान आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी ओमकारची आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा एक धाडसी निर्णय खरं तर विराज मुंडे आणि त्यांच्या टीमने घेतला खरा. आता त्या निर्णयाला सार्थ ठरवण्याची ही खरी वेळ आहे. इथे देखील पहा, मागून फिरी मारण्याचा प्रयत्न. बरोबर स्टंपच्या वरून बॉल निघालाय की काय, कारण की या क्रॉस अँगल मधून बरोबर तसंच दिसतंय. परंतु पंच इथे मात्र सांगतायत या 22 की मात्र एक्स्ट्रा. हे मात्र पाहायचंय. हे पाहूया. हे महत्वाचं आहे की तुम्ही एखादा स्ट्रोक अटेम्प्ट करता त्यावेळेस किती शफल होऊन खेळताय, ह्याला फार महत्व आहे. एक 22 रन टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. पुढचा बॉल. ओमकार तयार. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक होता, परंतु एक सिंगल रन ते रोखू शकत नाही. सिंगलच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे जाऊन पोहोचली. धावा झाल्या 30 ऑन द बोर्ड. अजूनही 31 करायचे आहेत. येणारे 14 बॉल. सुपर टेनिस क्रिकेट लाईव्ह सूरज पै आणि त्यांची संपूर्ण टीम, मग मानव असेल, अथर्व असेल, ज्यांची भरपूर मेहनत आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. मयूर असेल, तो देखील नेहमीच चर्चेत राहतात. संपूर्ण कॅमेरामन त्याची टीम आहे. आणि आज अनेक वेळा दुबई वारी देखील त्यांची आपल्याला पाहायला मिळते. आणि हे आगासन गावासाठी नवीन नाहीये. ओमकार तयार आहे बॉलिंग साठी. तिसऱ्या ओव्हर मध्ये आपलं वैयक्तिक दुसरी ओव्हर तो सध्या हाताळतोय. इथे देखील पहा, ऑफ स्टंप पासून बाहेर, बॅट्समन पासून दूर. याच बॉलचा अवलंब त्याला पहिल्यापासून करणं गरजेचं होतं. योग्य लाईन आणि लेंथ तुम्ही जर सांभाळलीत तर तुमच्या ओव्हरचा शेवट गोल होतो, हे मात्र नक्की. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या लक्ष्मी स्मृती जाऊन पोहोचली आहे 3 गडी बाद 30. आता उर्वरित 12 बॉल आणि 31 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या ड्रिंक्स ब्रेक मध्ये जे टीम हडल होईल, टीम मीटिंग मध्ये नेमकं काय डिसाइड होईल, काय ठरणार आहे, हे देखील आपल्याला पाहावं लागेल. 6वी सीझन सध्या तरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या APL आगासन प्रीमियर लीगची चर्चेतली नावं नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. आगासन म्हटलं की केजू मुंडे, विराज मुंडे असतील, त्याचबरोबर निल्सन असेल, ओमकार पाटील, ही नावं नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात ग्रामीणच्या पटलावरती. परंतु आज आणि त्याचबरोबरने करण बेडेकर हे देखील सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत असलेलं नाव आहे. आणि यांनी मात्र ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलंय. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आज हे सगळे खेळाडू विभागलेत या 8 संघांमध्ये आणि हे 8 संघ आज या मैदानावरती विभागून खेळत असताना गावची जी मजा आहे ना, ती मजा लुटण्याचा प्रयत्न करतायत. कारण की सगळीकडे सिरियसली क्रिकेटचा नाद असताना
गावच्या क्रिकेटसाठी एक थोडासा आनंदमय सॉफ्ट कॉर्नर आपण ज्याला म्हणतो तो मिळावा यासाठी या स्पर्धेचं आयोजन KVS फिटनेस यांच्या माध्यमातून करण्यात आले. भरपूर मेहनत विराज मुंडे यांची राहिली या स्पर्धेसाठी. आणि हेच असतं की एखादी स्पर्धा भरवत असताना की एका व्यक्तीला त्याच्या इतर सर्व सहकाऱ्यांची साथ मिळणे हे फार महत्त्वाचं आहे आणि ती साथ विराज मुंडे यांना मिळाली आहे. स्वर्गीय लालचंदजी मुंडे साहेबांच्या पवित्र स्मृतींना आपण या ठिकाणी मात्र उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलंय. 12 बॉल 31 पहिलाच बॉल लॉंग ऑनच्या वरून नो +6 आणि हा षटकार मारला सूरजने. त्यामुळे बंटी बेडेकर यांच्याकडून मिळतील JD मुंडे यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचे कॅश प्राइज. फ्री हिट. कॅच इथून मात्र पकडणं कॅरी करणं थोडस जिकरीचं ठरलं आणि इथे ओव्हरस्टेपिंगचा हा नो असल्याचा निर्वाळ पंचांनी मात्र कळवलं आम्हाला. हेच ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण कधी घडताना दिसत नाही, परंतु आता चला 6 धावा तर आल्यात, त्यासोबत नो बॉलचा इशारा पंचांनी दिलाय, त्यामुळे तुम्हाला ते निर्णयासोबत जावं लागेल. नो आर्ग्युमेंट विथ द अंपायर्स, कारण आपण बऱ्याच वेळा पाहतो की पंचांसोबत काही गोष्टींची शहानिशा केली जाते. आम्ही वाद म्हणत नाही, कारण की समालोचकाला वाद म्हणणं हे मात्र आगीत ठिणगी टाकण्यासारखं आहे. त्यामुळे शहानिशा करणं हे देखील गरजेचं आहे. सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हटलं जातं, एखादा प्लेअर ज्यावेळेस आपल्या मनामध्ये शंका ठेवतो त्या शंकेचं निरसन करणं, त्याच्या मनाचं सॅटिस्फॅक्शन हे फार महत्वाचं आहे. आणि हेच पंचांनी सध्या तरी केलं आणि त्यांनी पटवून सांगितलंय की पाय त्याचा कुठे पडलाय म्हणून मी नो दिलाय. नो +6 एकूण 7 धावा टीमच्या टोटल मध्ये अंकित केल्या जातील. आणि त्याचबरोबर फ्री हिटची संधी पुन्हा मिळते. सूरज असेल स्ट्राईक वरती. बॉलिंग मार्क वरती हर्षू आपल्याला पाहायला मिळतोय. 4थी ओव्हर सध्या तरी हाताळली जाते हर्षू कडून. इथे देखील समोर खेळ डाऊन दी ग्राउंड, एक टप्प्याच्या मदतीने बॉल अडला गेलाय. त्या ठिकाणी मात्र फिल्डिंग चांगली झाली आहे. अजित आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही जवळजवळ 3री धाव. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला वापर त्या ठिकाणी मात्र झाला. मैदानाची थोडीशी त्रूट होती, परंतु ती त्रूट अजित ते सावरली. आपल्या टीमसाठी एक धाव वाचवली आहे. कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. फ्री हिटच्या बॉलवरती 3 धावा आल्या, म्हणजे एकाच बॉलमध्ये तब्बल 10 धावा आता तरी उभ्या झाल्यात. 12 मध्ये 31 पाहिजे होत्या, आता पहिल्याच बॉलवरती 10 आल्यात. ऑन साइडला खेळले, गॅप मध्ये आहे बॉल. काऊ कॉर्नर मध्ये 2 फिल्डर बॉलच्या मागे धावतात. ओमकार आलाय बॉलवरती. सिंगल नंतर मात्र डबलला लगेच प्राधान्य देण्यात आले. 3री धाव मिळेल का हे मात्र पाहायचंय. अनुत्तरित प्रश्न, त्याचं उत्तर मिळालंय. 2 ने सॅटिस्फाय व्हावं लागेल आणि 2च्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली ती 42 वरती. येणारे बॉल आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 19. 10 बॉल मध्ये 19. सामना बनलाय, सामना जवळ आलाय, कारण की पहिल्याच बॉल वरती ज्या घडामोडी घडल्या ना ते मात्र याला कारणीभूत ठरतील. नो बॉल वरती षटकार आला, फ्री हिट वरती 3 धावा आल्या. इथे देखील पाहू शकता आपण, फिरून मारण्याचा प्रयत्न तर केला गेला होता, विकेट किपर कडून चूक झाली आहे. पंचांकडे अपील मागितली जाते, दाद मागितली जाते. पंच सांगतात कसला वाईड, खेळावा लागेल, कारण की बॉल बरोबर स्टंप वरून निघून गेलाय. लेग स्टिकच्या वरून जाणारा बॉल, त्यामुळे पंचांना कोणतीच अडचण नव्हती या बॉलला डॉट ठरवण्यामध्ये. सूरज खालून मात्र सांगण्याचा प्रयत्न करत होता, पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच आपल्या निर्णयावरती अगदी ठाम उभे आहेत. ड्राईव्ह केले बॉल, पुन्हा एकदा ऑन साइडला पिच ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. एक सिंगल आली. ओमकारने मात्र जागा चांगली चूज केली आहे या मैदानावरती फिल्डिंग करण्यासाठी, कारण की त्याला माहित आहे मैदानावरती उंच सखल भाग आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे या सखल भागामधून प्रत्येक क्षेत्ररक्षकाला धावायला जमेलच असं नाहीये. त्यामुळेच ही गोष्ट त्यांनी मात्र हायलाइट केली आहे. बॉल आतापर्यंत झाले त्या ओव्हरमधील 4-8 बॉलचा खेळ शिल्लक.
इथे देखील पहा बॉडीचा वेध घेणारा बॉल सरळ सूरजच्या छातीवरती बॉल लागलाय, परंतु एक धाव रोखू शकली जात नाहीये. लेग बाईसचा इशारा येतोय. एक धाव मिळाली टीमची. टोटल या सिंगलच्या मदतीने 44 वरती जाऊन पोहोचले. उर्वरित 7 बॉल आता तुमच्याकडे आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या 17. 7 बॉल मध्ये 17 करायच्या आहेत. मॅच थोडीशी जवळ आली होती. काही क्षणासाठी वाटलं की लक्ष्मी स्मृती टीमच्या पक्षामध्ये, अगदी त्यांच्या टीमच्या हातामध्ये मॅच चालली की काय. इथे देखील पहा स्विंग आणि मिस. टप्पा पडल्यानंतर मात्र या ठिकाणी बॉलने गरकन गिरकी घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबलाय. ओव्हरची समाप्ती. उर्वरित 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या 17 लक्ष्मी स्मृती टीमला विजयासाठी. हे इक्वेशन असेल. चला प्लीज टीम मीटिंग नकोय आता. टीम मीटिंग नको ओमकार, आपल्यास विनंती असेल, कारण की या सूचना सातत्याने आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवतात. शेवटचा हे अंतिमचं षटक हाताळण्याची जबाबदारी खरं तर टीम वरती दिली गेली, ज्याने एक हाताने कॅच पकडली होती. आजच्या दिवसातील सर्वात बेस्ट कॅच अविनाश मुंडे आलाय गोलंदाजी मार्कवर. अविनाश मुंडे आलाय गोलंदाजी मार्क वरती. शेवटच्या ओव्हर मध्ये 6 बॉल मध्ये 17 धावांची गरज. पाहावं लागेल या 6 धावा 6 बॉल मध्ये 17 धावांचं बचाव रक्षण ते करतील का, डिफेंड करतील का धावा, की धावा चेस होतील, कारण सूरज सारखा आक्रमक बॅटर मैदानावरती उभा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये सजावट आपल्याला पाहायला मिळते आणि हेच मात्र आता लक्षवेधी राहील या मॅच मध्ये. सूरजची बॅटिंग चालेल का. सुपर ओव्हर आहे. जर सामना टाय झाला सुपर ओव्हर वरती निकाल काढण्यात येईल, याची देखील आपण माहिती ठेवावी, नोंद ठेवावी आपल्यापर्यंत. अविनाश तयार. 6 बॉल 17 ची गरज. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. पहिला डॉट आलाय. उर्वरित 5 मध्ये 17 बनवायचे. 3 षटकार मारायचे. एवढं सोपं कॅल्क्युलेशन जरी डोक्यात ठेवलं तरी देखील मॅच बनू शकते. किंबहुना त्याहीपेक्षा आणखीन सोपं समीकरण आपण करूया. 2 षटकार 1 चौकार जरी मारला तरी देखील सुपर ओव्हर इथे पाहायला मिळेल आपल्याला. फुलटॉस बॉल होता, परंतु इथे काय घडलंय आणि एकच धाव जाऊ दे असं देखील मात्र आउटफील्ड मधून आपला आवाज ऐकायला पाहायला मिळाला. फार गरजेचं आहे. 45 झाल्यात. आता हेच चुकीचे फटके तुम्हाला मात्र या मॅच मध्ये मॅच पासून दूर घेऊन जातील तुमच्या विजयापासून. अविनाश तयार. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. बॉल मागे जात होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे आणि सामना जवळ सोडला हातातून असं सध्या तरी चित्र दिसते. काहीशी नाराजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. जयेश बाद झाला. तकदीर तर सुरुवातीला बाद झाला होता. आता मात्र सलामीला आलेला बॅटर एकाएकी झुंज देत असताना आता त्याला मैदान सोडावं लागते. मधल्या फळीमध्ये विराज आला होता आणि विराजने मात्र संपूर्ण टीमचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा एक चांगला झेल ओमकारने टिपला. त्यानंतर बंटी आला. बंटी देखील बाद झाला, परंतु जी कॅच तकदीरची पकडली गेली ना ती मात्र कमाल होती, लाजवाब होती. रोहन आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये. सो रोहनकडे लक्ष असेल. तो धावा करू शकतो का. पुढील प्रवास सोपा होईल का हा प्रश्न आहे. सध्या तरी आतापर्यंत 3 बॉल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होते. बॉल तयार आहे. बॉलिंग मार्क वरती अविनाश. उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये, त्यामुळे आता तरी ज्या उरल्या सुरलेल्या आशा होत्या त्या आशा मात्र काही प्रमाणात संपुष्टात येताना दिसतील. तिसरी मॅच आजच्या दिवसातील आपल्या भेटीला येते. नीता स्मृती आणि तन्मय 11 या 2 टीम दरम्यान. हाही बॉल डॉट सलगचा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि या दुसऱ्या डॉट बॉल सोबतच आता उरल्या सुरल्या आशा देखील संपुष्टात आल्यात लक्ष्मी स्मृती टीमच्या.
बॉलर तयार. अविनाश शेवटचा बॉल मॅच संपण्याचा हा मात्र स्पष्ट संकेत आणि सामना या ठिकाणी जिंकलाय SY टर्फ या टीमने. मनपूर्वक अभिनंदन. आज पहिल्यांदा बॅटिंग करून धावा डिफेंड केल्या आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचंय टीम तन्मय 11 कारण आपण टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली. सो बी रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. थर्ड मॅच आपल्या